मॅडम, काय बोलले केसरकर सर तुम्हाला? केसरकर साहेब म्हणाले की 10% रिक्तापात्र यासाठी आम्ही प्रयत्न करतोय एवढं बोलले. पण नंतर आयुक्त साहेब असं बोलले की आम्ही याची गॅरंटी देत नाही, याची नो गॅरंटी की 10% रिक्तापात्र अपात्र जागा आहेत त्यात आम्ही देऊच कसं म्हणाले. तुम्ही अपात्र आहे म्हणून ते अपात्र राहिलेत असं अशा शब्दात ते बोलले. त्यामुळे ते आता हे 10% रिक्त अपात्र आणि गैरहजर आणि सेकंड टप्पा यासाठी अजिबात ऍक्टिव्ह वाटत नाही किंवा पॉझिटिव्ह वाटत नाही. पण ह्या जागा आपल्या हक्काच्या आहेत आणि ह्या जागांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार. त्यासाठी आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत इथं सीएमच्या बंगल्यासमोर थांबलो होतो. 9 वाजल्यापासून सीएमची भेट आम्हाला घ्यायचीच आहे. तर शेवटी आज आम्हाला भेट करून देईल थोड्या वेळाने. मग तेव्हा आम्ही सीएमला हा सगळा मुद्दा आम्ही क्लिअर करणार आहे आणि आम्हाला या हक्काच्या जागा माननीय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती त्या पद्धतीनं 30,000 आणि 20,000 एकूण 50,000 जागा भरल्याशिवाय ही भरती थांबणार नाही. असावरी मॅडम ऐका ना, म्हणजे इतके दिवस झालं आपल्याला, आपण जेव्हा मंत्रालयात जायचो, आयुक्तांकडे जायचो, तेव्हा हे सेकंड इव्हन उपोषणं केलेत आपल्या मुलांनी, माहिती आहे ना, उपाशी राहिलेत आपल्या भगिनी. एवढं सगळं करत असताना ते म्हणायचे की नाही आम्ही करतोय, प्रस्ताव पाठवलाय, प्रस्ताव रिटर्न आलाय, सेकंड फेजचा प्रस्ताव पाठवलाय. सगळं ना डोळ्यांनी बघितलेले सगळे आपण सर्व साक्षीदार आहोत. एका दोन एवढं असताना सुद्धा आज हे जिल्हा न्याय भरती करायचं का म्हणतात आहे? म्हणजे काय रिझन याच्या पाठीमागे? याच्या पाठीमागे असं रिझन असू शकतं की आपले जे शिक्षण मंत्री आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना प्रेफरन्स देण्यासाठी, म्हणजे त्यांना जास्त जागा किंवा त्यांना तिथे सामावून घेण्यासाठी हे मुद्दाम या अशा पद्धतीचा खेळ करतात. पण जिल्हा निहाय भरतीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. त्याला आम्ही सगळीकडे चॅलेंज करणार आणि या पद्धतीनं अजिबात होऊ देणार नाही. पण असावरी मॅडम, विषय काय होतोय माहितीये का, आता तुम्ही 4 लोक लढत आहात आणि तुम्हाला सुद्धा एवढं निगेटिव्ह आता वाटतंय की म्हणजे थोडक्यात काल जे आयुक्त साहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार असं लक्षात आलं की सेकंड फेज त्यांना घ्यायची का नाही त्यांनी काही क्लिअरच केलं नाही. म्हणजे असं पण नाही सांगितलं की आम्ही घेऊ. याचा अर्थ सध्या एकदम प्युअरली सगळं निगेटिव्ह आहे. थोडक्यात जे आता इंटरव्ह्यूसाठी सेकंड फेजसाठी वाट बघत होते किंवा इंटरव्ह्यू सेशनमध्ये आहेत सध्या, त्यांनी कुठं जर त्यांना संधी मिळाली तर त्यांनी कुठंतरी जॉईन करावं. आणि सेकंड फेजसाठी लढण्यासाठी मॅडम एकाचा लढा योग्य आहे का? म्हणजे आज तुम्ही 20 लोक काल दिवसभर, आज पण या वेळेस सुद्धा तुम्ही आज मंत्रालयामध्ये आहात, रात्रभर 3 वाजेपर्यंत सीएमच्या बिल्डिंगच्या बाहेर होतात, सकाळी 9 वाजल्यापासून अजून तिथं तुम्ही श्रीकांत शिंदे साहेबांची वाट घेण्यासाठी आलेला आहात. मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं जोपर्यंत केसरकर याच्यावरती निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत हा लढा संपला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकाने लढून हे जमेल का, मला जरा सांगा याच्यावरती. नाही, आपण यासाठी एक तर माझा संदेश असा आहे, मी आता सगळ्या ग्रुपला मेसेज टाकते की ज्यांना संस्था आली आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 100% जॉईन व्हा. आता पुढच्या फेजची गॅरंटी नाही, पण तरी पण ही या फेज होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू, या जागा आणू. पण तरी पण जर तुमच्या संस्थावर तुमचं जर काम होत असेल तर तुम्ही 100% जॉईन व्हा, असा हा माझा संदेश असेल. मी आता सगळ्याच ग्रुपला हा मेसेज टाकायला लागले. मॅडम, पण मला काय म्हणायचंय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता 3 आहात, वाट पाहत आहात, बाहेर तुमचे 17, 15, 16 लोक आहेत, मग तुम्ही एवढीच लोकांनी तुम्ही लढू शकता का, जागा आणू शकता का? अजून काही लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. मला असं सांगायचं की आज आपले माननीय सीएम साहेब किंवा श्रीकांत शिंदे साहेबांची भेट झाल्यानंतर त्यामधून काय आउटपुट आपल्याला मिळतंय ह्याच्यावरती आपण आपला पुढचा लढा ठेवायचा आहे. जर यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर वेल अँड गुड, नसेल तर आपल्याला मोठं आंदोलन उभं करावं लागेल 15 सप्टेंबरच्या नंतर. कारण 15 सप्टेंबर 18 पासून मॅडम, 18 पासून, कारण तोपर्यंत सुट्ट्या आहेत ऑलमोस्ट, म्हणजे बँक हॉलिडेज वगैरे. बरोबर, 18 तारखेपर्यंत आपण वाट बघू. नसेल खूप मोठं आंदोलन आपल्याला इथं मुंबईमध्ये करावं लागेल. पुण्यामध्ये करून काहीही फायदा नाही. आतापर्यंत आपण पुण्यामध्ये केलेले आहेत, अनेक आंदोलन झाले, अन्नत्या उपोषण झाले, पण आत्ताचा लढा आपल्याला इथं मुंबईला आपल्याला उपोषण करावं लागणार आहे. आज आपली जी भेट आहे त्या भेटीमध्ये काय निर्णय होतोय त्याच्यावरती आपण हा लढा करावा लागणार आहे. आणि तेव्हा सगळ्या अभियोग्यताधारकांनी, जास्तीत जास्त म्हणत नाहीये, माझं म्हणणं आहे की सगळे अभियोग्यताधारक आले पाहिजे. मग त्याला भले 1 मार्क असू दे, प्रत्येक अभियोग्यताधारक बाहेर आला पाहिजे.
बरोबर. तर हा लढा यशस्वी होणार आहे. ऐका ना मॅडम, आतापर्यंत आपल्यालाही पॉझिटिव्ह वाटत होतं, परंतु जिल्हा निहाय भरती, येणारी टीईटीचं आलेलं नोटिफिकेशन, येणारी थर्ड टेट, त्याच्यामध्ये आलेल्या निवडणुका आणि आचारसंहिता, अगदी 20 ते 25 दिवस या सगळ्या गोष्टींसाठी असताना वातावरण झाले की तुम्ही आता लगेच टीईटीची नोटिफिकेशन काढलं, म्हणजे आता लगेच अभिनेतेचं काढलं पुढच्या, म्हणजे ही भरती परत इथंच फ्रीज करून तुम्ही आता या सगळ्या जागा जर थर्ड टेटला जर दिला तर हे सगळ्यात वाईट गोष्ट होणार आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना इथं मैदानात उतरावं लागणार आहे. कालपासून आजपर्यंत तुमची कोणाकोणाची भेट झाली, म्हणजे इन शॉर्ट? आमची केसरकर साहेबांशी झाली, आपले शिक्षण आयुक्त मांढरे साहेब आणि शिक्षण सचिव आपले तुषार महाजन साहेब यांची भेट झाली काय. परंतु त्यांनी सुद्धा काही पॉझिटिव्ह वाटत नाहीये, म्हणजे त्यांनी सांगितलंच नाही की सेकंड फेज होणार आहे किंवा आम्ही काढू नंतर काढू, काहीच नाही. आणि तुम्ही आमच्याकडनं असं वधवून पण घेऊ नका म्हटले. त्यांनी आम्हाला फोटो किंवा व्हिडिओ शूट पण करून दिले. कॅमेरा मोबाईल काय ठेवा, नाहीतर सगळ्यांचे काढून घेतले जातील अशा पद्धतीने बोलले. म्हणजे थोडक्यात आता हे सगळी जबरदस्ती चाललेली दिसते आणि याच्यातून यांना असं दाखवायचंय की म्हणजे 2017 सारखं 2022 होतंय की काय. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपले शिक्षण आयुक्त पहिल्यापासून आपल्याला इतकं निगेटिव्ह करतात. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा भेटतो सगळं सगळे लागणार आहे का, सगळेजण दुसरं काहीतरी काम बघा, ह्या तर मुद्द्यावर काल पण काम होते. तुम्ही काय सगळे लागणार आहे का, दुसरं काहीतरी काम बघा. अरे असं का तुम्ही म्हणताय की आम्ही परीक्षा दिल्यात, आम्ही आमची पात्रता ठरवत आणि तुम्ही आम्हाला सारखं आमची दिशाभूल का करताय की दुसरं काय तर काम बघा. आणि ते स्वतः त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही आज 50,000 म्हणाल, 2 लाख म्हणाल, अशा एवढी भरती करू जा. अरे मला जरातरी कॉमन सेन्स आहे की नाही. आम्ही काय मागणी करणार, तुमची जी गोष्ट आहे त्या पद्धतीनेच आम्ही मागणी करतोय. एकही जागा घराची मागत नाहीये. तुम्ही 50,000चा 11 म्हणतात, आम्ही 50,000च सांगतोय आणि कुठे लाख आणि 2 लाख म्हणतोय. तर काही ते त्यांचं असं बडबडण्यात आहे आणि आपल्याला निगेटिव्ह करण्यात नाही ते तर आहे. परंतु आजकालच्या म्हणजे तुम्ही एवढं सगळं लढत असताना आता कुठं तर वाटते किंवा आतापर्यंत आम्हाला पण दिलेली आश्वासन असं वाटते की सेकंड फेज होणार की नाही, यस पण नाहीये आणि नाही पण नाहीये. म्हणजे थोडक्यात हे फक्त आधांतरी आहे. आज मॅडम मला असं वाटतं तुम्ही CMला जरी भेटलात तरी सुद्धा याच्यातून काही आउटपुट फक्त घोषणा दिली जाईल किंवा ते म्हणतील आम्ही करू, कारण इलेक्शन आलेलं आहे आणि या धर्तीवरती येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाशिवाय याला कुठलीही ऑप्शनच राहणार नाहीये, ते पण खूप कमी वेळामध्ये. म्हणजे मॅडम मला सांगा, पुण्याचं आंदोलन झालं म्हणजे त्याच्यातून मग त्यांनी काय तेव्हा आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? म्हणजे तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं आश्वासन, अजून त्याच्यावरती काहीच कार्यवाही झालेली नाहीये. बापरे. त्यामुळे आपल्याला हे आपल्या पद्धती काढून घेतलं पाहिजे, प्रत्येकानं घडलं पाहिजे. म्हणते कोणाला मार्क कमी किंवा कोणाला मार्क जास्त याचा न विचार करता आजची मीटिंग काय होते त्याच्यावरती आपण पुढचं प्लॅनिंग. नक्की मॅडम, चालेल. तो म्हणजे आहात थोडंसं मी काय आहे, माझे थोडंसं अजूनच वडिलांची तब्येत नसल्यावर मी आजही पुण्यालाच आहे. बड्डे आहे, विशेष म्हणजे माझ्या भावाचा. आज आमच्या घरी सगळ्यांचा गोंधळ आहे, तरी सुद्धा म्हणजे मी आणि सुट्ट्या पण आहेत सध्या कॉलेजला वगैरे तिकडे, त्यामुळे प्री प्लॅनिंगच होतं. त्यामुळे मी तिथं नाही सध्या येऊ शकत. परंतु जर आंदोलनाची वेळ आली तर नक्की आपण सर्व मिळून जर उतरूयात, कारण तुम्ही सध्या एवढं सगळं करत असताना नारी शक्ती तिथं सुद्धा काल जास्त महिला होत्या त्याच्यामुळे झालेलं आहे. परंतु नेहमी महिलांच्या खांद्यावरती तलवार ठेवून ही जी अभियोग्यताधारक जे आहेत ते किती दिवस अशा पद्धतीने चालणार आहेत, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सो तुम्ही आहात, पवार मॅडम आहात आणि गवळी मॅडम आहात, त्याचबरोबर राकेश सर आणि बाकीची तुमची एवढी मोठी टीम आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येवो ही नक्कीच आमची अपेक्षा असून सुद्धा हे आपल्याला कुठं तर माहिती आहे की लढाई साधी राहिलेली नाही आहे. 2017च आता कुठं तर रिपीट होतंय की काय असं दिसतंय.